श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक, राजाधिराज योगीराज, अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कसे आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जाओ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये. मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. श्री स्वामी समर्थ यांची भक्ती करत असताना कधीच कोणत्याच भक्ताची केलेली भक्ती वाया जात नाही हे मात्र तेवढे 100% खरे आहे. कारण स्वामींची सेवा करत असताना संयम आणि स्वामींवर विश्वास ठेवणे हे मात्र तेवढेच आहे. कारण स्वामींची भक्ती करत असताना जेवढी तुम्हाला जमेल त्या पद्धतीने, परंतु थोडी का होईना परंतु केलेली भक्ती ही निस्वार्थ भावनेची आणि निशंक मनाची भक्ती असते. आणि जेव्हा स्वामींच्या सेवेमध्ये आल्यानंतर भक्ती जेवढी मनापासून केली जाते तेवढी स्वामींजवळ लवकरात लवकर पोहोचते आणि स्वामी सुंदर सुंदर अनुभव हे आपल्या भक्तांना देत असतात. स्वामी नेहमी आपल्या भक्तांच्या बरोबर हे असतातच आणि आपल्या भक्तांना नेहमी प्रत्येक वेळी तारून नेत असतात. त्यामुळेच तर स्वामींच्या सेवेमध्ये आलेल्या प्रत्येक भक्तांना खूप सुंदर सुंदर अनुभव येत असतात. आजचा अनुभव देखील तेवढाच गोड आणि सुंदर आहे. आजचा अनुभव एका सुंदर अशा स्वामी भक्त दादांचा आहे आणि त्या दादांनी आपल्या चॅनलवरती अगोदर देखील अनुभव शेअर केलेले आहेत. आणि त्या दादांचे नाव हे दिलीप गायकवाड आहे आणि ते राहणारे कोल्हापूर येथील आहेत. त्यांच्या आयुष्यामध्ये जसे स्वामी आले तसे स्वामींनी त्यांना प्रत्येक वेळी प्रचितीही दिलेली आहे. तर खरोखरच या दादांच्या आयुष्यात आलेले सुंदर सुंदर स्वामींचे अनुभव ऐकूया दादांच्या शब्दामध्ये. चला तर मग दादा सांगायला सुरुवात करतात. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. बोला. ते मला अनुभव सांगायचा होता. बरं बरं. नाव सांगायचंय का? पहिले माझे 2 अनुभव आलेले आहेत. हो ना, पण आता कसं तुमचा अनुभव ऐकल्यानंतर तुमचाच आहे कसं समजणार मग? हो हो बरोबर आहे. हा, मग त्याच्यामुळे तुमचं नाव ऐकल्यानंतर त्यांच्या लक्षात येणार ना की या दादांनी अगोदर देखील अनुभव शेअर केले. हो, दिलीप गायकवाड म्हणून आहे. हो हो. राहता तिथे का? हा, कोल्हापूर. कोल्हापूर. बरं बरं. हो, आहेत की तुमचे अनुभव. होय. काय आले आता अनुभव नवीन? आता म्हणजे आमच्या इथे ना कोल्हापूरमध्ये स्वामींचा मठ आहे. शाहू मिल म्हणून आहे, त्या साईडला आहे तिथं कोल्हापूरमध्ये मठ. मग तिथे मी मंदिरात जायचो मी. म्हणजे असा वेळ नाही मिळायचा, पण दर गुरुवारी गेलो. पहिल्या गुरुवारी गेलो, दुसऱ्या गुरुवारी गेलो. म्हणजे मधल्या रस्त्यापर्यंत गेलो. तिथून परत आठवण आली अरे मंदिरात जायचंय मठामध्ये. मग तिथून परत मठामध्ये मग स्वामींचा. अरे बापरे. हो, मध्ये म्हणजे अर्ध्यापर्यंत गेलो, आठवण आलेली परत मठामध्ये. आणि मी घरामध्ये ना म्हणजे अक्कलकोटला जाण्यासाठी ती पिगमी म्हणतात ना, छोटा गल्ला असतो मातीचा, तो साठवून ठेवलेला. तीन गुरुवार तर झाले. म्हणजे आता श्रावण चालू आहे ना. मग त्या पिढ्यामधला मी म्हटलं स्वामींना, म्हटलं स्वामी म्हटलं ह्या श्रावणामध्ये जर मला अक्कलकोटला तुम्ही नेलं तर हे पैसे साठवले तुमचे ते मी तिकडे हे करणार वाटेला म्हणजे खर्च वगैरे करायला. नाही नेलं तर म्हटलं हे पैसे सगळे मी गल्ला फोडणार, तो भिशी सगळं तुमच्या मठामध्ये नेऊन त्या गल्ल्यामध्ये पेटी असं त्याच्यामध्ये टाकणार. म्हटलं याच्या व्यतिरिक्त मी काही करू शकत नाही. असे 3 गुरुवार झाले आणि मला वाटतं 3 गुरुवार झाल्यानंतर मंगळवारी मित्राला, तो मित्र मला अगोदर म्हटला अक्कलकोटला जाऊया का. म्हटलं अरे पैसे नाही ते नाही असं म्हणजे झालं आमचं. मग म्हटलं मंगळवारी रात्री 11 साडे 11 मी फोन लावला त्याला. म्हटलं बघूया जागा असेल तर बोलेल माझ्याशी, नाहीतर म्हटलं जाऊ दे म्हटलं. मंगळवारी फोन लावला, म्हटलं काय करायचं अक्कलकोटला जाऊया का. अरे वा. म्हटलं पूर्ण आपण काही अशी तयारी पण केलेली नाही, काय नाही, पैशाची पण अडचण आहे.
बघूया म्हटलं. तिची पण अडचण होती, माझी पण अडचण होती. आता मला माहित नाही भिशीमध्ये माझ्या किती पैसे आहेत ते. म्हणजे 500 पण असतील, 400 पण असतील, 800 पण असतील असं. म्हटलं बघूया काय आता मनात आले जाऊया का. तर म्हणलं ठीक आहे म्हणलं. म्हटलं सकाळी चौकशी करतो सगळी काय आहे काय नाही ते, ट्रेनची किंवा बसची वगैरे सगळी चौकशी केली आम्ही. तर बसला तिकीट होती 514 रुपये. कोल्हापूर स्टेशनला आम्हाला जायला तिथनं पुढे म्हणजे आमच्याकडे म्हणजे होते पैसे. मी बेशी फोडली ती सगळी. त्याच्यामध्ये मला मिळाले 1280 रुपये. अरे बापरे. हो 1280 रुपये मिळाले. मी 80 रुपये घरातच ठेवले, बाकी 1200 रुपये घेतले. प्लस माझ्या कामाचे 400 रुपये असे करून मी 1600 रुपये घेतले. त्यामुळे त्याला म्हटलं मग त्यांनी चौकशी केली असं असं आहे म्हणजे पर्याय. मी 11:12ला आम्ही स्टँडला पोहोचलो, कोल्हापूर स्टँडला. बस मिळाली डायरेक्ट अक्कलकोट. गेल्या अक्कलकोट मग तिथे 514 रुपये आम्ही हे केले, तिकीट वगैरे काढले आणि आम्ही अक्कलकोटमध्ये गेलो. डायरेक्ट म्हणजे अन्नछत्र असतं म्हणजे आम्हाला काहीच माहित नाही. पहिलीचे आमच्या म्हणजे पहिलीचे मी म्हणजे आता तुम्ही पहिल्यांदाच निघाला होता का? हा पहिल्यांदा. तिथे काहीच नाही बाबा, रूम म्हणा घ्यायची म्हणा काही नाही. म्हटलं जायचं म्हणजे जायचं म्हटलं भले रस्त्यावर राहायला लागेल चालेल या याच्यात आम्ही गेलो आम्ही. अरे वा. हो गेलो आम्ही म्हटलं असं करायला. वेळ झाला 9:30 वाजले आम्हाला अक्कलकोटमध्ये पोहोचायला. तिथे गेलो आम्ही डायरेक्ट म्हटलं अन्नछत्रालाच आपण जाऊया. मग गेलो अन्नछत्रामध्ये गेलो, तिथे जेवण वगैरे झालं, छान झालं. म्हणजे तुम्ही पहिल्यांदा आणि तुमचा मित्र पण पहिल्यांदाच होता का? हो आम्हाला माहितीच नाही तिथलं काय. आता म्हटलं आता 10 साडे झाले म्हटलं 9 साडेनऊची काहीतरी ट्रेन येणार होती. म्हणजे 8:30ला पोहोचलो आम्ही तिथे. 9 साडेनऊची ट्रेन जर आली तर म्हटलं अक्कलकोटमध्ये आपल्याला रूम मिळणं मुश्किल होईल, कारण ट्रेनमध्ये भरपूर माणसं असतात ना. मग तिथे गेलो. मग म्हटलं आम्ही तिथेच संस्थेचे रूम असतात म्हणजे कॉट बेड टाईप असं छोटे ते. तिथे गेलो, आम्हाला 250 रुपये सांगितले. मग बाहेर आलो. म्हटलं आता त्याच्याबरोबर आमच्याबरोबर एक माणूस होता. तो मला म्हटलं रूम वगैरे येणार आहे. म्हटलं होय येतं काय. इथं सांगितलं 250 रुपये. आमच्याकडे पैशाची अडचणच होती. म्हटलं ठीक आहे. म्हटलं मी एका रूम मध्ये मी थांबलेलो आहे म्हटलं. मोठा रूम आहे म्हटलं. मी तिथे पैसे दिले, तुम्हाला आवडलं तर शेअर करूया आपण म्हटलं. मग म्हटलं चला म्हटलं निदान तो तरी प्रॉब्लेम. गेलो रूम वगैरे आम्ही बघितला. रूम छान होता म्हणजे त्याने राहिलो. आणि पुन्हा तिथून पुढे सकाळी उठून काकड आरतीला जायचं होतं आम्हाला, पण गजर न झाल्यामुळे आम्ही म्हणजे सकाळी गेलो पण काकड आरती मिळाली नाही. मग दर्शन वगैरे येतो गाणगापूरला जायचं. मग गाणगापूरला गेलो, दर्शन वगैरे घेतलं आम्ही. तिथून परत रिटर्न. म्हणजे मी स्वामींना सांगितलेलं काय की मला ह्या श्रावणामध्ये जर तुम्ही अक्कलकोटला नेलं तर म्हणजे चांगली गोष्ट आहे. नाही तर म्हटलं हे पैसे म्हणजे साठवलेले तुमच्यासाठी, हे म्हटलं तुमच्या मठात आणून हे करणार. 3 गुरुवार मी मठात गेलो, 4थ्या गुरुवारी मी अक्कलकोटमध्ये होतो. अरे वा. दुसरा एक अनुभव म्हणजे कसं आहे की मी हे करत होतो, एक काम करत होतो असं म्हणजे पाईप असतो, गॅस असतो तो म्हणजे चांदी काम वगैरे म्हणतात ना, चांदी काम, सोनं काम वगैरे, चांदी काम. ते गरम करताना का नाही जो हिटर असतो ज्याच्याकडे आग पास होते, तो हिटरचा पूर्ण असा एवढा मोठा जाळ झाला ना माझ्या हातामध्ये. पूर्णपणे असं मला नॉर्मली म्हणजे हे झालं. 2 दिवस मला जाणवत होतं की काय ना काहीतरी होतंय. आदल्या दिवशी झालं की का मी माझी चुकी नसताना मला बोलणं पडलं. मला चला ठीक आहे काहीतरी असेल. म्हणजे ते साक्षात झालं होतं का स्वप्नात झालं होतं? नाही असं जाणवतच होतं मला की म्हणजे घरामध्ये कसं देवाची पूजा पण झाली नव्हती आणि काहीच नाही ठराविक कारणामुळे किंवा काय घरातलं वातावरण बिघडलं होतं. 2 दिवस पूजा नाही झाली. मग माझ्या मिस्टरला म्हणलं तू कर पूजा. म्हणजे काहीतरी घरामध्ये झालं. 2 दिवस पूजा नाही झाली. मग त्या 2 दिवसात म्हटलं काही ना काहीतरी होणार आहे म्हणजे हे मला जाणवत होतं. पहिल्या दिवशी चुकी नसताना बडबड ऐकून घेतली. म्हटलं स्वामींची इच्छा जाऊ दे म्हटलं. जो मला बडबडला त्याला आठवड्यामध्ये त्याची शिक्षा त्याला मिळाली. जाऊ दे म्हटलं. होय.
आणि नंतर मग आम्ही कसं माझ्या चांदीचं जोडपाणी करतो ना, मग तो जो फिल्टर असतो ना त्याचा गॅस एवढा लीक झालेला ना त्याच्यानं, नवीन टाकी लावली, फुल भरलेली आम्ही टाकी लावली, ते पाईपलाईन आम्ही बसतो त्याच्या पाठीमागनं जाते. मग तो पूर्णपणे गॅस एवढा मोठा पेटला ना की पूर्णपणे माझ्या डोक्याची नॉर्मली केस पुढची जळाली. माझा डावा हात जो गन हातामध्ये धरलेला आम्ही जे हेस्टरमध्ये ते हातात धरलेला डाव्या हातामध्ये, डावा हात पूर्ण म्हणजे नॉर्मली लालसर झाला नुसता. नंतर हळूहळू पुढे आले. पण आणि दुसरी गोष्ट माझ्या बसलेल्या वाटेमागून ती याची पाईपलाईन, म्हणजे एवढं मोठं ते तिथं म्हणजे भरपूर मोठं झालं असतं पण संकट आलं होतं. ते छोट्या याच्यावरती निभून नेलं एवढंच. म्हणजे मला जाणवत की काही ना काहीतरी तसंच असतं दादा. आपण जेव्हा भक्ती करतो ना तर तेव्हा ते सुरक्षा करतात आणि स्वामी तर नेहमी म्हणतात ना, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. होय. म्हणजे माझं कसं म्हणजे ताई, मी आपलं कसं मनात येईल तेव्हा नामस्मरण, मी स्वामींना सांगितलं, मी संकल्पाची पूजा कधीच करत नाही. कारण कसं आहे आपल्याला कामातून वेळ, संकल्पासाठीची पूजा कशी असते, इच्छापूर्तीसाठी असते आणि तुम्ही केलेली सेवा ही अशीच आहे ना, आपल्याला काही मिळो ना मिळो. म्हणजे आपलं चला ठीक आहे. स्वामींना माहितीच आहे की एवढं तुम्हाला जी अडचण आली हे ते पहिले त्यांना कळतंय. त्यांना सांगायची गरज नसते की आज मी ह्या अडचणीत आहे. हो अगदी बरोबर. ती पण अडचण त्यांनीच आणलेली असेल, ती दूर करणारे पण तेच असतात. होय. त्यामुळे त्यांना सांगायची पण गरज नसते. नुसतं तर मी ठरवलं की फक्त स्वामींच्या मठामध्ये किंवा मंदिरामध्ये कुठेही गेलं तरी नुसतं पाया पडायचं. तुम्हाला काय अडचण आहे त्यांना अगोदर माहित असतं, त्यामुळे त्यांना सांगायची गरज नसते. आपण काय मागितलं नाही मागितलं तरी त्यांना योग्य वाटतं तेच ते देणार आहेत. होय. आणि स्वामींचं कसं असतं माहितीये का, ते बोलतात ना कच्चं मटेरियल किंवा कच्चं सोनं असतं, ते आगीमध्ये माणसाला उचललं पहिलं आगीमध्ये टाकतात. म्हणजे सोन्याला कुंदन बनवायची प्रक्रिया पहिली स्टार्ट करतात. जेव्हा तुम्ही कुंदनहून बाहेर येताय, म्हणजे सोन्याचं क्वालिटी होऊन बाहेर येताय, तेव्हा आपोआप तुम्हाला किंमत मिळते. म्हणजे तो प्रकार पहिलं ते करा. म्हणजे तुमचे जे एवढ्या याच्यामधून तुम्ही भोगवणार, म्हणजे काय तुमचे पाप कर्म किंवा काय असतील कर्म, ते प्रारंभ भोगल्याशिवाय, म्हणजे ते भोगायला पहिले तुमच्या पुढे ते पुढे जाणून ठेवलं की पहिले ह्याच्यातनं पास होत, ह्याच्यातनं पास झालास की तुला मिळत जाईल. म्हणजे हा एक हे असते. आणि कसं आहे तुम्हाला म्हणजे कसं, म्हणजे माझं म्हणणं काय, मला एकेकाला कसं असतं म्हणजे ताई, वेळ जो नसतोय, वेळ म्हणजे मला वाटतं, आता माझंच उदाहरण सांगतो, मी रात्री 12 वाजेपर्यंत काम असतं माझं. 12ला जेवण झोपलो की सकाळी परत 6ला उठतो. 6ला परत थोडं काम असतं, डायरेक्ट मग परत 8, 8:30ला कामाला जातो. म्हणजे हा रनिंग चालू आहे. त्याच्यामध्ये देवपूजा पण मला करायला जमत नाही, पोथी पण वाचायला मिळत नाही, कधी कधी मिळेल तेव्हा करतोय, मिळेल तेव्हा जपमाळ करतोय, नाहीतर कमीत कमी नामस्मरण, जेव्हा आठवण येईल तेव्हा नामस्मरण, एवढंच माझं आपलं चालू आहे. पण आता म्हणजे कसं, आता एक परीक्षेचा काळ चालू आहे. ते म्हणतात ना, मळलेलं शर्ट पहिले ड्रायक्लिंग करायला मशीन मध्ये टाकतात. तसं माणसाचं आहे. हे मळलेलं शरीर आहे, एवढं आपण एवढे याच्यातनं पार होऊन जर मनुष्य जन्म मिळाला, आपल्या पाठीमाग ते सगळे दाग धब्बे त्या शर्टावर आहेत ना. ते सर्व उचलतात ड्रायक्लिंगला टाकून देतात. पहिले त्यातनं फ्रेश होऊन नंतर बाहेर, मग तुला आपोआप तुला किंमत मिळत जाईल. अशातला हा प्रकार आहे. म्हणून कसं माझं एवढंच म्हणणं आहे की काहीही नाही जरी झालं तरी नामस्मरणाची एवढी प्रचंड शक्ती आहे ना. अगदी बरोबर. तारक मंत्र एखाद्याला वाचता येत नाही किंवा एखाद्याच्या लक्षात नाही, ते पण सोडा, निदान प्रचंड नामस्मरण तरी का. कारण नामस्मरणाशिवाय कसं आहे, तुमच्या आजूबाजूने एवढा मोठा औरा निर्माण होतो ना की त्याला भेटण्याची ताकद या पृथ्वीवर कोणाची नाही. म्हणजे आहेत जसे, म्हणजे कसं आता एकदम लक्षात नाहीत माझ्या थोडे थोडे. कसं त्या 2-3 तुम्हाला फोन लागल्यामध्ये तुमची तब्येत पण बरी नव्हती वाटतं काहीतरी. मग मध्ये फोन केला नाही म्हणून तुम्हाला असं. नाही चालेल, आठवल्यानंतर पुन्हा फोन करा तुमच्या. चालेल. आपले स्वामी कसे आहेत, सारखे अनुभव देत असतात ना, मग ते दुसऱ्यांदा अनुभव आला की त्याच्याबरोबर ते शेअर करा. हो चालेल चालेल चालेल. खूप सुंदर अनुभव आहे दादा, शेअर करते मी. हो चालेल चालेल. चला, श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी.
खरोखरच या दादांचे अनुभव खूप सुंदर आहेत. स्वामींच्या सेवेमध्ये आल्यानंतर स्वामी आपल्या भक्तांच्या पाठीशी कशाप्रकारे राहतात आणि कशाप्रकारे आपल्या भक्तांचे रक्षण करत असतात, हे आपणा सर्वांना या दादांच्या अनुभवातून नक्कीच समजते. कारण प्रत्येक भक्तांचे अनुभव हे खूप काही शिकवून जाणारे असतात आणि खूप काही स्वामींची लीला कशी आहे हे सांगून जाणारे देखील असतात. तर खरोखरच या दादांचा अनुभव मला खूप आवडलेला आहे. तुम्हा सर्वांना या दादांचा अनुभव कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगायचं आहे. त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ लिहायला देखील विसरायचं नाही. तुम्हाला जर स्वामींचा एखादा अनुभव आलेला असेल तर मी इथे नंबर दिलेला आहे. या नंबरवरती तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव हा नक्की शेअर करायचा आहे. कारण जेव्हा तुमचा अनुभव, स्वामींनी दिलेला अनुभव जेव्हा काही लोक ऐकतात तेव्हा तुमच्या अनुभवातून खूप लोकांना मदत तर होतच असते. त्याचबरोबर तुमचा अनुभव ऐकल्यानंतर जर एखादा व्यक्ती स्वामींच्या सेवेमध्ये आला तर याचे पुण्य तुम्हालाच मिळणार आहे. कारण श्री स्वामी समर्थांची सेवेकरी घडवण्यासाठी ते खरोखरच खूप महत्त्वाचं आहे. तर त्याचबरोबर आपला हा चॅनल भक्त आम्ही स्वामींचे, या चॅनलचं देखील एकच ध्येय आहे, ते म्हणजेच भक्ताने भक्त स्वामी भक्त वाढवायचे आहेत आणि प्रत्येकाचे जीवन स्वामीमय करून टाकायचे आहे. त्यासाठी तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव हा नक्की शेअर करणे खूप गरजेचे आहे. कारण जशी तुमच्यावर स्वामींची कृपा झाली तशी दुसऱ्यांवर देखील स्वामींची कृपा ही झाली पाहिजे. तर तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांचे खूप खूप आभारी आहे. पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर. तोपर्यंत तुम्ही सर्वजण नेहमी सुखी राहा, समाधानी राहा, आनंदी राहा आणि महत्त्वाचं म्हणजे श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण मात्र नेहमी करत राहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.